नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण गणपती बाप्पांसाठी तळणीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत। कोणत्याही प्रकारच्या कड्या पाकड्या न पाडता किंवा कोणताही साचा न वापरता आज मस्त कळीदार खुसखुशीत सोप्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत। इथं आपण जे मोदकाचे आतील सारण बनवणार आहोत ते कमी साहित्यात आणि झटपट कसं करायचं ते सविस्तर इथं मी सांगितलेलं आहे। आणि मोदकाची पारी सुद्धा मस्त खुसखुशीत कशी करायची तेही काही टिप्स सांगितलेले आहेत। त्यामुळे तुमचे मोदक अजिबात नरम किंवा तेलकट न होता मस्त खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस आरामात टिकतील असे मोदक बनतील। तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करून पहा। आणि रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मोदकची पारी करण्यासाठी आपण इथं कणिक तयार करून घेऊ। त्यासाठी इथं मी 1 कप मैदा घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। रवा इथं बारीकच घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा। आता मैदा आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये मी हे साजूक तूप टाकून घेणार आहे। इथं मी तूप गरम करून घेतलेलं होतं आणि 3 चमचे मी हे साजूक तूप टाकून घेते। इथं तूप गरमच घ्यायचं आहे, थंड तूप घ्यायचं नाही। त्यामुळे जे आपले जे मोदक आहे ते व्यवस्थित खुसखुशीत येतात आणि छान टेस्टलाही लागतात। आणि रवा टाकल्यामुळेही आपले मोदक अजिबात नरम पडत नाही। आता मोदक अजून छान टेस्टी होण्यासाठी इथं मी दुधाचा वापर करत आहे। तर इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। तुम्ही दुधाऐवजी पाणीही घेऊ शकता आणि थोडं थोडं दूध टाकतच हे पीठ मळून घेणार आहे। दुधामुळे मोदकाला खूप छान टेस्ट लागते आणि मोदक छान खुसखुशीत होतात, म्हणून शक्यतो दूधच घ्या। तर थोडं थोडं करतच असं आपल्याला व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला अजिबात जास्त घट्टसर किंवा सैलसर कणिक मळायची नाही, तर मध्यममध्ये अशी व्यवस्थित सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर आपण यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे, तो नंतर फुलतो, त्यासाठी थोडंसं सॉफ्ट अशीच कणिक मळायची, जास्त टाईट वगैरे कणिक मळायची नाही। तर आता बघा इथं कणिक मळून झालेली आहे आणि इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं, त्यातील 2-3 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे। आता कणिक मळून झालेली आहे। आता आपण आतील सारण पाहून घेऊया। तर इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। तुम्ही इथं ओलं खोबरंही घेऊ शकता। ओलं खोबरं घेत असाल तर आधी थोड्याशा तुपामध्ये ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं आणि नंतरच ते सारणासाठी वापरायचं। आता इथं मी पिठी साखर घेतलेली आहे। साखर थोडीशी मिक्सरला फिरवून घेतली। तर इथं मी पाव कप पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे 1/4 कप मी इथं पिठी साखर घेतलेली आहे। नंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते, तेही टाकून घेतलेले आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला पाक वगैरे काहीच करायचं नाही आहे। तर आता इथं बघा आपली ही जी कणिक मळून घेतलेली होती ती मस्त सॉफ्ट झालेली आहे आणि आता मी त्याचे गोळे तोडून घेणार आहे। तर आपल्याला जसे मोदक लहान मोठ्या साईजचे हवे त्या पद्धतीने हे गोळे तोडून घ्यायचे। मी थोडे लहान साईजचेच गोळे करते, जास्तही लहान नाही किंवा जास्तही मोठे नाही। तर बघा मध्यममध्ये थोडेसे गोळे तोडून घ्यायचे। या पद्धतीनेच आधी गोळे तोडून घ्यायचे आणि त्यांना थोडंसं झाकून घ्यायचं, कारण हवेशीर जर ठेवले तर ते कोरडे पडतात, कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे। आता बघा गोळे तोडून झालेले आहेत आपले आणि आता आपण त्यांना पाऱ्या तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। मोदकाची पारी लाटताना जास्त जाड किंवा जास्त बारीकही लाटायचे नाही आणि थोडी किनाऱ्याच्या साईडला लाटून घ्यायची, आतमध्ये थोडंसं जाडसर ठेवायची। तर हे बघा आपली जी पाती आहे ती तयार आहे आणि आता आपण त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत। तर इथं मी 1 ते 1.25 चमचा फक्त खोबऱ्याचा कीस टाकून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्या कड्या पाडून घेणार आहोत। तर इथं मी कोणत्याही प्रकारचा साचा किंवा आपण उकडीचे मोदक करताना जशा कड्या पाडून घेतो त्या पद्धतीच्या कड्या पाडणार नाही आहे। तर अशा एकावर एक अशा घड्या घालून घेणार आहे। तर हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, या पद्धतीच्या अशा कड्या दुमडून घ्यायच्या फक्त, त्याने सुद्धा एकदम छान अशा कड्या पडतात हे बघा आणि एकदम अशी पोटली तयार होते। नंतर असा जे वरचा भाग आहे तोंडाकडचा तो असा बंद करायचा, दोन्ही हातामध्ये असं मोदक धरून घ्यायचा आणि असं टोक तयार करून घ्यायचं आणि असं गोल गोल फिरवत त्याला दाबत जायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा। नंतर असं बोटाने चिमटीमध्ये घेऊन असं गोल गोल आकार करायचा आणि छोटंसं असं टोक तयार करून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने एकदम सोपा असा मोदक आहे। नंतर मी त्याला असं थोडंसं फिरवून घेणार आहे, म्हणजे त्याच्या कड्या अजिबात अशा तुटत वगैरे नाही किंवा ते वरचा टोकही उलत नाही। तर बघा किती छान कड्या पडलेल्या आहेत।
अगदी सोपी पद्धत आहे ना. अजून मी तुम्हाला एक मोदक तयार करून दाखवते. तर इथं मी ही जी पाती आहे ती लाटून घेते आणि मध्यममध्ये ही पाती व्यवस्थित लाटून घ्यायची. त्यामध्ये 1 चमचा आणि थोडंसं वर सारण घ्यायचं, जे आपण खोबऱ्याचा किस आणि साखर मिक्स केलेली आहे ती घ्यायची. नंतर अशा ज्या कड्या करण्यासाठी असे गोल गोल फिरवत ह्या घड्या घालून घ्यायच्या आणि असे दुमडत जायच्या, त्यांना पॅक करत जायचं. हे बघा या पद्धतीने आणि अशी पोटली तयार करून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही हे कोणतेही मोदक करण्यासाठी वापरू शकता. ही पद्धत अगदी झटपट तयार होतात. इथं माझ्या पद्धतीने असे कोण कोण मोदक तयार करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तशी तुमच्याकडे ही पद्धत आहे का मोदक करण्याची? असेल तर मला नक्की कमेंट करा. तर बघा असा मस्त झटपट असा हा मोदक तयार होतो. अगदी तुम्ही 21, 51 जेवढे पाहिजे तुम्ही तेवढे मोदक एकट्या बनवू शकाल, अगदी कोणाची मदत न घेता. तर इथं बघा मी अगोदर 5 मोदक बनवून घेतलेले होते, कारण जास्त मोदक बनवून ठेवायचे नाही आणि जर बनवले तर ते व्यवस्थित कपड्याने झाकून घ्यायचे, नाहीतर ते कोरडे पडतात आणि मग त्याला तळा जातात. त्यासाठी थोडे थोडे मोदक करून ते तळून घ्यायचे. तर मी इथं 5 मोदक अगोदर करून घेतले आणि त्यांना तळून घेते. तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं. तेल अजिबात जास्त कडक गरम करायचं नाही, तर मध्यममध्येच गरम करायचं आणि मोदक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून घ्यायची. अजिबात मोठ्या गॅसवर हे मोदक तळायचे नाही, तर लो ते मीडियममध्येच एक मोदक व्यवस्थित तळून घ्यायचे आणि हे असं झाऱ्याने व्यवस्थित मोदकाच्या वर तेल टाकत राहायचं, म्हणजे वरचा जो भाग आहे तोही व्यवस्थित तळला जातो आणि व्यवस्थित असे उलटपलट करत हे मोदक मंद आचेवर तळून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने. आता बघू शकता मोदकांना किती छान रंग आलेला आहे. एकदम मस्त खरपूस असे हे आपले जे मोदक आहे ते तळले गेलेले आहेत. अजिबात आतून कच्चे किंवा बाहेरून कच्चे राहिलेले नाही आहेत. तर बघा किती छान दिसत आहेत मोदक. या पद्धतीने असे मोदक तळून घ्यायचे. आता मी दुसरी बॅचही टाकून घेतलेली आहे. मी असे भरपूर असे मोदक तयार करून घेतले आणि त्यांना झाकून घेतलेलं होतं आणि आता दुसरी बॅचही मी टाकून घेतलेली तेलामध्ये आणि त्यांनाही मंद आचेवर व्यवस्थित तळून घेते. इथं मोदक तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की अगोदर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मोदक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून घ्यायची. आता बघा मी तुम्हाला मोदक दाखवते. तर बघा किती छान दिसतं. एकदम कड्या किती भारी आलेल्या आहेत. कोणाला वाटणारच नाही की आपण अशा घड्या काढून हे मोदक तयार करून घेतलेले आहेत. तर इथं बघा गुलाबी रंगावर असे मस्त परतून घ्यायचे. त्यांना रंग किती छान आलेला आहे मोदकांना बघा. आणि फक्त 10 मिनिटात झटपट तयार होतात आणि कमी मेहनतही लागते. तर आता बघा मी तुम्हाला मोदक दाखवते. किती छान दिसत आहेत मोदक आणि मी आता एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते. तर तुम्हीसुद्धा 10 दिवसांमध्ये गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी असे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर एकट्या असाल तर तुम्ही असे मोदक पटकन तयार करू शकता. आता बघा मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते. मोदक गरमच आहेत, मी जास्त थंड करून घेतलेले नाही आहे, तरीसुद्धा बघा किती एकदम क्रिस्पी तयार झालेले आहेत. थोडे थंड झाल्यावर एकदमच ते क्रिस्पी तयार होतात. आतून मस्त असे सॉफ्ट आणि छान असं मस्त गोड सारण आणि बाहेरून असं क्रिस्पी असे मोदक तयार होतात. लहान मुलांना जर तुम्ही खायला दिले तर खूपच त्यांना आवडतील, सगळ्यांनाच आवडतील आणि बापांनासुद्धा हे मोदक फार आवडतील. मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा हे तळणीचे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.